नमस्कार मित्रांनो, सर्व अभियोग्यताधारकांचे विजनयन अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022 ची आता बरेचशा कॅन्डिडेटचे सिलेक्शन झालं आहे, निवड यादी झाली आहे. त्याचप्रमाणे बरेचसे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया चालू आहे. तर मित्रांनो, आज रयत शिक्षण संस्था सातारा यांचं एक प्रसिद्धी पत्रक जाहीर झाले आहे. पत्रक व्हायरल झाले आहे. त्यामध्ये काय आहे नवीन माहिती ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहण्याआधी चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट्स नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. शिक्षक भरती चालू घडामोडी सर्व आपल्यापर्यंत मिळत राहील. तर मित्रांनो, पाहूया सविस्तर रयत शिक्षण संस्था सातारा यांचे काय आहे पत्रक. माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, रयत शिक्षण संस्था. विषय: अन्य संस्थेत अतिरिक्त ठरणाऱ्या पात्र शिक्षकांच्या समायोजनाबाबत. संदर्भ: मान्य उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ यांचेकडील याचिका क्रमांक 180/2024 व इतरमधील 21/2/2024 रोजीचे आदेश. वरील विषयान्वये कळविण्यात येते की विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद या कार्यालयामार्फत राज्याच्या विविध जिल्ह्यातील मान्य शिक्षणाधिकारी कार्यालय यांचे मार्फत अन्य संस्थांच्या उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते सन 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे तसेच अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे संस्थेत माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातील अनुदानित रिक्त जागावर समावेश करण्याचे आदेश दिले जात आहेत. तथापि संस्थेत हंगामी स्वरूपात कार्यरत असणाऱ्या सेवकांनी संस्थेमध्ये अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडे रिक्त असणाऱ्या जागाबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल केली असून सदर याचिकेवर सध्या औरंगाबाद खंडपीठ येथे सुनावणी सुरू असून त्यामध्ये दिनांक 21/2/2024 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान 11/3/2024 पर्यंत रिक्त पदे भरू नयेत असे मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे संस्थेत अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाकडे रिक्त असणाऱ्या जागावर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व संस्थेचे पुढील आदेश येईपर्यंत समावेश करण्यासाठी शाखेत झालेल्या अन्य संस्थेतील शिफारस शिक्षकास परस्पर शाखा पातळीवर हजर करून घेऊ नये. अशा शिक्षकांना त्यांची मूळ कागदपत्रे, शैक्षणिक अर्हता, पूर्वीचे संस्थेतील नियुक्ती आदेश, शासन मान्यता, सेवक संच निश्चिती इत्यादी संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात कळावे. रयत शिक्षण संस्था सातारा यांचे हे पत्रक आहे. प्रति त्यांनी सचिव रयत शिक्षण संस्था सातारा, विभागीय शिक्षणाधिकारी रयत शिक्षण, सर्व शिक्षणाधिकारी. या मित्रांनो, ह्या पत्राचा आणि जी काही शिक्षक भरती झाली 2022ची, तर याचा कोणताही संबंध नाही. जे उमेदवार रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झाले आहेत अशांना या पत्रकांचा कोणताही संबंध नाही. त्यांच्या भरतीवर कोणता याचा परिणाम होणार नाही, कारण ही त्यांची अंतर्गत बाब आहे. रयत शिक्षण संस्थेची 2003-04चे जे जॉईन झाले शिक्षक आहेत त्यांच्या बाबतीत हे पत्रक आहे. त्यांच्या काही अडचणीमुळे ते न्यायालयात गेले होते आणि त्यांचं न्यायालयामध्ये त्यांची सुनावणी सुरू आहे. तर याचा आणि आपल्या शिक्षक भरतीचा, त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्था सातारा येथे निवड झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांचे कोणताही याचा संबंध नाही. त्यांच्या भरतीवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर सुद्धा कोणताही परिणाम होणार नाही. त्यांना त्यांच्या वेळेत हजर केलं जाईल. त्यांना त्यांचे कागदपत्र पडताळणीचा टाईम टेबल येईल. त्यामुळे ह्या पत्रकाचा आणि भरतीचा पुन्हा एकदा सांगतो कोणताही संबंध नाही. विनाकारण अफवा किंवा समाज माध्यमावरील या व्हायरल पत्रकाचा गैरसमज करून घेऊन बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मनोखच्चीकरण होईल असं कोणताही याचा काही संबंध नाही. हे एवढं सांगण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता. मित्रांनो, ही त्यांची संस्थेची अंतर्गत बाब आहे. त्यांचे शिक्षकांचे अंतर्गत पत्रव्यवहार आहे. त्यामुळे थेट या आपल्या भरतीचा आणि याचा कोणताही संबंध नाही. आपले जे काही उमेदवार रयत शिक्षण संस्थेमध्ये रुजू झाले आहेत तर त्यांचे ते टाईम शेड्यूलप्रमाणे त्यांची ते हजर होणार आहेत. त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहेत, रुजू होणार आहेत. त्यामुळे याचा काही परिणाम होणार नाही. तर मित्रांनो, हे एवढंच कळवण्यासाठी हे व्हिडिओ बनवला होता. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट्स माहिती शिक्षक भरतीबाबत आपल्यापर्यंत सतत पोचत राहील. त्याचा फायदा आपल्यालाही भरतीसाठी निश्चितच होईल. तर मित्रांनो, धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब.